नाशिक जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शाळांना गुरुवारी पावसामुळे सुट्टी. वणीगड देवीच्या दर्शनासाठी बंद. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण भागात अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, कळवण अशा 6 तालुक्यात शाळा बंद ठेवण्यात येतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी दिली आहे. श्री राजपूत यांनी म्हटले आहे की हवामान विभागाने दिलेला इशारा आणि गुजरातच्या दक्षिण भागात सुरू असलेल्या पावसाचा जिल्ह्याच्या उत्तर भागात होणारा प्रभाव या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या सूचना आणि अभिप्राय लक्षात घेऊन वरील निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तसेच पावसाचा इशारा मिळाला आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांसह सर्व धबधबे रविवारपर्यंत 12 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटन स्थळी जाऊ नये. तसेच धार्मिक ठिकाणांवर गर्दी करू नये. आठवडे बाजाराबाबत स्थानिक प्राधिकरणाने निर्णय घ्यावा असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजपूत यांनी म्हटले आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. पर्यटन स्थळे, धबधबे, धार्मिक ठिकाणांवर जाऊ नये, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी रोहित कुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. उद्या दिनांक 9 जुलै 2026 रोजी नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासाठी IMDकडून येलो झोनची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, ज्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबी विचारात घेता जिल्हा आपत्ती प्राधिकरण नाशिक यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये सगळ्या विभागांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे. विभागांचे जे काही सूचना व अभिप्राय आहेत ते विचारात घेऊन असा निर्णय घेण्यात आला आहे की उद्या त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि बागलाण आणि कळवण या 6 तालुक्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात येतील. त्या व्यतिरिक्त जे पर्यटन स्थळ आहे, धबधबे आहेत, हे पूर्णपणे पुढच्या रविवारपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. ते तसेच कायम राहतील. त्या व्यतिरिक्त जे आठवडे बाजार आहे, काही धार्मिक क्षेत्र आहेत, तिथे गर्दी टाळण्याची प्राधिकरणामार्फत आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून पावसाच्या याच्यामुळे कुठेही कोणाला अडचण येणार नाही. धन्यवाद. मी सध्या सांगितल्याप्रमाणे जे 6 तालुके आहे तिथे जे प्राथमिक शाळा आहेत त्यामध्ये प्री स्कूल आणि 1ली ते 7वी यांचे जे सगळे शाळा बंद राहतील, त्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात येईल. त्या व्यतिरिक्त जे आठवडे बाजार आहे ते स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी स्थानिक जे क्षेत्रीय अधिकारी त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. तथापि आपल्याकडून ते प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत नसले तरी तिथे गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी या संपूर्ण कालावधीत सतर्क राहावं आणि त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घ्यावे. धन्यवाद. त्र्यंबकेश्वर मंदिर खुलं राहणार आहे की बंदच? त्र्यंबकेश्वर मंदिर हे माननीय सहधर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्यांच्या अन्वये याबद्दल निर्णय घेतले जातात. मात्र त्यांच्याकडून जे माहिती प्राप्त झालेली आहे तर तिथे त्र्यंबकेश्वर मंदिर हे उद्या देखील उघडं असणार आहे. त्या व्यतिरिक्त सप्तशृंगी गडाबद्दल उपविभागीय अधिकारी कळवण यांच्याकडून निर्णय घेतले जातात. तर त्यांनी काल जो निर्णय घेण्यात आला होता त्यांच्यामार्फत 7 तारीख ते 9 तारीख या साधारण 9 म्हणजे उद्या परवापर्यंत ते बंद राहणार असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो तसंच कायम राहणार आहे. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारख कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर
शुभम खोडके 9765601985. आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा